नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत 12th मॅथमॅटिक्स पार्ट 1 यामधला फर्स्ट चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक. तर मग चला आपण पाहतोय एक्सरसाइज 1.3 त्यामधला थर्ड क्वेश्चन. बघा, काल आपण थर्ड क्वेश्चन मधले एकूण 2 सब क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. तर मग बघा, आज पाहणार आहोत त्यामधला थर्ड सब क्वेश्चन. पुन्हा एकदा रिपीट करू. इथे आपण बघा, राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. दिलेल्या स्टेटमेंट्स आपल्याला इथे निगेशन्स करायचे आहेत. ओके, खूप सोपं आहे. ज्या पद्धतीने आपण क्वेश्चन सॉल्व्ह केले त्याच पद्धतीने इथे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर बघा, थर्ड क्वेश्चन काय म्हणतो, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर इफ अँड ओनली इफ इट इज अ रोम्बोस. ठीक आहे. बघा, सर्वप्रथम काय लिहितोय, लेट फर्स्ट स्टेटमेंट आपला आहे. ठीक आहे, पी क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. स्टेटमेंटला आपण पी ने डिनोट करतो. ठीक आहे, पी क्यू आर एस ने. क्वाड्रिलॅटरल, ठीक है, इज अ स्क्वेअर. नेक्स्ट स्टेटमेंट आहे आपला क्यू घेऊ आपण. ठीक है, इट इज अ रोम्बोस. ओके, खूप सोपं आहे, काही अवघड नाही. ठीक आहे, इट इज अ रोम्बस. आता पुढे काय रे, पुढे आपल्याला सिंबॉलिक फॉर्म मध्ये बदलायचं आहे. सिंबॉलिक फॉर्म. ठीक आहे, इथे आपण डायरेक्ट पण केलो असतो, परंतु एक पद्धत आहे, विशिष्ट पद्धत म्हणून आपण या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, जेणेकरून थेअरीमध्ये मार्क चांगले पडतील. ठीक आहे, इथे काय मग रे बघा, लॉजिकल कनेक्टिव्ह इफ अँड ओनली इफ आहे, म्हणजेच पी डबल इम्प्लिकेशन क्यू. ठीक आहे, आता आपल्याला याचा काय करायचं आहे, निगेशन. इट्स निगेशन. ठीक आहे, इट्स निगेशन. काय करायचं निगेशन, थोडंसं इथे आपल्याला डोकं लावावं लागेल. ठीक आहे, बघा, आता इथे आपल्याला फॉर्म्युल्याचा यूज करावा लागतो. जेव्हा डबल इम्प्लिकेशन येईल किंवा इम्प्लिकेशन येईल त्यावेळेस इथे फॉर्म्युल्याचा यूज करावा लागतो. ठीक आहे, निगेशन सॉल्व्ह करण्यासाठी. आता याचा फॉर्म्युला काय बनतो आपल्यापाशी, ही निगेशनला निगेशन जशाच तसं ठेवा. ठीक आहे, इथे बघा, पी इम्प्लिकेशन क्यू येतो, इथे काय येईल, अँड येईल. ठीक आहे, आणि पुढे बघा, क्यू इम्प्लिकेशन पी येईल. ठीक आहे, झालं. काहीच अवघड नाही, खूप सोपं आहे. आता पुढे बघा, ह्या इम्प्लिकेशनला पण आपल्याला चेंज करायचं. याचा पण फॉर्म्युला बनेल आपल्यापाशी. ठीक आहे, आता याचा फॉर्म्युला काय बनेल बघा, इथे निगेशन पी घेणार आपण, इम्प्लिकेशनचं ऍड करणार, क्यूला क्यू ठेवणार. ठीक आहे, सॉरी, ऑर. इम्प्लिकेशनचा काय होतो, ऑर होतो, आणि इथे निगेशन येतो. ठीक आहे, इथे ऍडला ऍड ठेवा. आता बघा, क्यूच्या समोर निगेशन घ्या, इम्प्लिकेशनचं काय करा, ऑर करा, आणि इथे पी ठेवा. ओके, झालं. हे आपल्याला दोन फॉर्म्युले लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे, तरच आपल्याला इथे हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो, अन्यथा येणार नाही. ठीक आहे, आता इथे निगेशनला सॉल्व्ह करा. ठीक आहे, निगेशन ब्रॅकेटमध्ये घेऊन चला. निगेशन ब्रॅकेटमध्ये गेला तर काय होईल इथे बघा, डायरेक्ट सॉल्व्ह करू. निगेशन निगेशन इथे कॅन्सल होईल. ठीक आहे, म्हणजेच इथे पी ऑरचं काय होईल, अँड इथे निगेशन क्यू येईल. हा सॉल्व्ह झाला. आता निगेशन इथे अँडला जर आला तर काय इथे ऑर होईल, अँडचा काय होतो, ऑर होतो. इथे बघा, ब्रॅकेटमध्ये निगेशन निगेशन कॅन्सल होतो, क्यू. ऑरचा काय होतो, अँड होतो. ओके, आणि इथे काय होतो, निगेशन क्यू. ओके, खेळ कर. काय आहे का अवघड, काहीच एकदम सोपं. तर मग बघा, आता पुढे काय करायचं आहे, हे झालं सिम्बॉलिक फॉर्म निगेशन. याला म्हणू आपण सिम्बॉलिक फॉर्मचं निगेशन. ठीक आहे, आपल्याला इथे वर्ड फॉर्म मध्ये निगेशन करायचं आहे. ठीक आहे, या कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन करायचं आहे. पण त्याला वर्ड फॉर्म मध्ये आपल्याला लिहिता येतो. आता पी म्हणजे कोण आहे, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. इथे मदत काय आहे, कनेक्टिव्ह्स अँड आहे. निगेशन क्यू आहे, निगेशन क्यू म्हणजे क्यू हा आहे, याचा निगेशन करायचं, म्हणजे इट इज नॉट. निगेशन म्हणजे तिथे दिलेल्या सेंटेन्स मध्ये नॉट यूज करणे. ठीक आहे, आता बघा, इथे इथे काय आहे, आता आपण इकडे लिहू त्याला. ठीक आहे, पी काय आहे आपला, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. ह्याला वर्ड फॉर्म मध्ये लिहितोय आपण. इथे लिहू शकता असं, निगेशन ऑफ गिवन दिलेला जो स्टेटमेंट आहे आपला कंपाऊंड स्टेटमेंट आहे. ठीक आहे, गिवन कंपाऊंड स्टेटमेंट इज, बघा काय, पी कुठे आहे, इथे आहे, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. ठीक आहे, क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. ठीक आहे, पुढे बघा
कनेक्टिव्ह काय अँड आहे, म्हणजे इथे वर्ड फॉर्म मध्ये घ्यायचं अँड. ठीक आहे. आता निगेशन म्हणजे काय, या आता क्यू कुठे आहे, इथे आहे, इट इज अ रोम्बोस, आणि इथे निगेशन आहे म्हणजे याच्यामध्ये नॉट यूज करायचं आपल्याला. ठीक आहे. सर्वप्रथम हा वर्ड लिहा, इट इज लिहिला. आता इच्या समोर आपल्याला काय करायचं आहे, नॉट यूज करायचं, बस. इट इज नॉट अ रोम्बोस. ठीक आहे, रोम्बोस. आता पुढे बघा, इथे ऑर आहे. ठीक आहे, हे काय आपलं ऑर आहे, त्याला वर्ड फॉर्म मध्ये लिहायचं ऑर असं. पुढे क्यू कुठे आहे बघा, क्यू इट इज अ रोम्बोस, सरळ सरळ लिहून टाका, इट इज अ रोम्बोस. ठीक आहे, इट इज अ रोम्बोस. पुढे काय लॉजिकल कनेक्टिव्ह अँड आहे, वर्ड फॉर्म मध्ये असं लिहू ए एन बी. ओके. आता इथे बघा पी स्टेटमेंट कुठे आहे, इथे आहे. याच्यामध्ये काय निगेशन म्हणजे इथे नॉट यूज करायचं या स्टेटमेंट मध्ये. कुठे करणार, वर्बच्या समोर. ठीक आहे, इजच्या समोर. म्हणजेच क्वाड्रिलॅटरल is not a square, is not a square. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा, यदा कदाचित पडू शकतो. ठीक आहे, पेपरला पडू शकतो यदा कदाचित. ठीक आहे. तर मग बघा, हे झालं आपला क्वेश्चन नंबर 3 सॉल्व इम्पॉर्टंट. तर मग बघा क्वेश्चन नंबर 4 खूप सोपं आहे, याच पद्धतीने इथे आपल्याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, चलो सॉल्व करूया. बघा पहिला स्टेटमेंट कोणता आहे आपला, पी लेट इट इज अ कोल्ड. ठीक आहे, पहिला आहे आपला पी, काय पी, इट इज अ कोल्ड. पुढे पुढे आहे क्यू आपला, इट इज रेनिंग. ठीक आहे, इट इज रेनिंग. ओके. आता पुढे काय, याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचं. ओके, याचा सिम्बॉलिक फॉर्म काय करू, सिम्बॉलिक फॉर्म पी, इथे बघा अँड आहे म्हणजेच असायला. ओके, पी अँड क्यू. आता याचा निगेशन करायचं आहे, इट्स निगेशन. हा खूप सोपा आहे प्रश्न. ठीक आहे, इट्स निगेशन. ओके, काय येतंय निगेशन, पी और सॉरी अँड क्यू पुढे. ठीक आहे, याचा डायलॉग आपण सॉल्व केला तर निगेशन पी और निगेशन क्यू मिळेल. तर मग काय वर्ड फॉर्म मध्ये लिहायचं आहे, असं लिहू शकता, निगेशन ऑफ गिवन कंपाउंड स्टेटमेंट किंवा स्टेटमेंट लिहा. ठीक आहे, काय रे, इट्स बघा निगेशन पी, पी कुठे आहे, इट इज अ कोल्ड, याच्यामध्ये आपल्याला नॉट टाकायचं आहे. ठीक आहे, इट इज नॉट कोल्ड, इथे ऑर आहे. ओके. पुढे क्यू मध्ये पण नॉट टाकायचं आहे, इट इज नॉट रेनिंग. ओके, काय अवघड आहे का रे, काहीच नाही, खूप सोपं आहे. तर मग उतरून घ्या, नेक्स्ट क्वेश्चन. तर मग बघा क्वेश्चन नंबर 5 बघा, याच पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचं आहे. बघा, इफ इट इज रेनिंग देन, इथे बघा दोन दोन कनेक्टिव्ह आहेत, इफ देन आणि अँड. ठीक आहे, म्हणजे इथे एकूण स्टेटमेंट किती आहे आपल्यापाशी, 3 स्टेटमेंट आहेत, 3 स्टेटमेंट आहेत. इट इज रेनिंग, वी विल गो अँड प्ले फुटबॉल. ठीक आहे, म्हणजे एकूण 3 स्टेटमेंट आहे. सर्वप्रथम आपण पी घेऊ, लेट पी इट इज रेनिंग. ठीक आहे, इट इज रेनिंग. नेक्स्ट क्यू घेऊ आपण, वी विल गो अँड वी विल प्ले फुटबॉल. नेक्स्ट क्यू स्टेटमेंट, वी विल प्ले फुटबॉल. ठीक आहे, बघा एकूण इथे 3 स्टेटमेंट आहेत. ओके. आता आपल्याला याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं. ठीक आहे, सिम्बॉलिक फॉर्म. ओके, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कसं लिहिलं, पी इथे बघा पहिला कनेक्टिव्ह आहे इफ देन, याने पी इम्प्लिकेशन म्हणजे इम्प्लाइज क्यू. पुढे आहे आपला बघा, याला आपण ब्रॅकेट करू असं. पुढे आहे हे जे दोन सेंटेन्स आहेत. ठीक आहे, स्टेटमेंट म्हणून सेंटेन्स म्हणून. ठीक आहे, अँड एक कनेक्टिव्ह आहे तिथे. ओके, म्हणजे अँड आहे दोघांच्या मध्ये, म्हणजेच आपण इथे सिम्बॉल अँड करू. ठीक आहे, क्यू अँड आर. म्हणजे आपल्याकडे सिम्बॉलिक फॉर्म काय आला, पी इम्प्लिकेशन क्यू अँड आर. ठीक आहे, पी इम्प्लिकेशन
क्यू अँड आर. बघा याचा आपल्याला निगेशन करायचं आहे. मग बघा याचा निगेशन काय येतो, इट्स निगेशन. ओके. आता बघा आता सांगितलं तुम्हाला इम्प्लिकेशनचं निगेशन करताना तिथे फॉर्म्युला यूज करावा लागतो. ठीक आहे. याचा निगेशन करताना इथे आपला फॉर्म्युला यूज करावा लागतो. बघा याचा फॉर्म्युला काय बनतो, निगेशन पी, याचं काय होते इम्प्लिकेशनचं ऑर होते. ओके. हे जशाच तसं ठेवा. एक गोष्ट हो ठीक आहे चालते, हे जशाच तसं ठेवा क्यू अँड आर. ठीक आहे. हे झालं आपल्या इथे सॉल्व. खूप सोपं आहे. ठीक आहे. आता बघा याचा निगेशन झाला इथे. ओके. आता पुढे काय, पुढे याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं आहे, म्हणजेच निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट इज. ओके. काय येतो मग बघा इथे पी कुठे आहे, इथे इट इज रेनिंग. याच्यामध्ये काय यूज करायचं आहे, नॉट, म्हणजेच इट इज नॉट रेनिंग नाही तिथे. ठीक आहे. इट इज नॉट रेनिंग. इथे मध्ये काय और पुढे आहे क्यू काय, वी विल गो अँड आर काय रे, वी प्ले फुटबॉल. ठीक आहे. झालं. किती सोपं आहे रे. तर मग चला हे उतरून घ्या. 1 मिनिट इथे आपण थोडंसं डिस्ट्रिक्ट केलं. ठीक आहे. हे बघा याला आपण फॉर्म्युल्यामध्ये बदललंय, परंतु याचा पूर्णतः निगेशन केलं आहे. हा फॉर्म्युला आहे आपला. ठीक आहे. हे इम्प्लिकेशन ठीक आहे, इम्प्लिकेशनला आपण चेंज केलंय फॉर्म्युल्यामध्ये. ओके. आता याचा निगेशन करायचं आपल्याला. याचा निगेशन काय येतो बघा, निगेशन पी और अँड ऑरचा येतो अँड. आता निगेशन ब्रॅकेटमध्ये घ्या, म्हणजेच निगेशन क्यू अँडचं होईल और निगेशन आर असेल. ठीक आहे. थोडं मिस्टेक झालं. ठीक आहे. इथे आपलं एक वाक्य चेंज होईल, इथे वाक्य आपलं चेंज होईल. ठीक आहे. इथे काय आहे बघा, नॉट सगळीकडेच आहे, म्हणजेच इट इज नॉट रेनिंग. पहिला आहे पी आपला, म्हणजेच इट इज नॉट रेनिंग. ठीक आहे. पुढे आहे अँड निगेशन क्यू पण आहे. ठीक आहे. वी विल नॉट गो, वी विल नॉट गो. पुढे आहे आपला और वी नॉट प्ले फुटबॉल. इथे वी विल प्ले, इथे वी विल घ्यायला पाहिजे. ओके. इथे थोडंसं वी विल घ्या. ओके. असं वी विल प्ले फुटबॉल. ओके. वी विल प्ले फुटबॉल, म्हणजे इथे और वी विल नॉट प्ले फुटबॉल. ठीक आहे. थोडंसं ते मिस्टेक झाली, करेक्शन केलं आपण इथे. बघा कधीही इथे कन्फ्युजन होत आहे. ओके. कन्फ्युजन इथे 100% होणारच. ठीक आहे. इथे कन्फ्यूज होऊ नका. इथेच आपण चेंज करून घेऊ शकता. इथे जे इम्प्लिकेशन आहे ना, त्या इम्प्लिकेशनला आपण इथे चेंज करून घेऊ शकता. ठीक आहे. फॉर्म्युल्यामध्ये कसं काय, पी और क्यू अँड आर. ठीक आहे. हा झाला फॉर्म्युल्यामध्ये चेंज. ठीक आहे. मग याला आपण इथे खाली निगेशन घेऊ शकतो. ठीक आहे. कुठेही करा, फॉर्म्युल्यामध्ये चेंज याला आपण इथे पण करू शकतो, इथे पण करू शकतो. दोन्हीही आपल्याला करता येते. ठीक आहे. तर मग चला नेक्स्ट घेऊ, एक करेक्शन करू. तर मग चला बघा 6वा 7वा 8वा आणि 9वा क्वेश्चन. ठीक आहे. बघा 6th क्वेश्चन, √2 इज अ नॅचरल नंबर. इथे सिंगल स्टेटमेंट आहे. ओके. म्हणजे इथे सरळ आपण जे की आपण एक्सरसाइज 1.1 मध्ये सॉल्व्ह केलते. ठीक आहे. निगेशन सॉल्व्ह केलते त्याच पद्धतीने इथे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे इथे बघा हेल्पिंग, इथे जे वर्ब आहे वर्बच्या समोर इथे आपला नॉट यूज करायचा. ओके. √2 इज नॉट अ नॅचरल नंबर. ठीक आहे. आता बघा इथे थोडंसं तुम्हाला ध्यानात ठेवावं लागेल. ठीक आहे. इथे काय ध्यानात ठेवावं लागेल, ऑलचा जो आहे निगेशन सम होईल. लक्षात घ्या, ऑलचा निगेशन जो आहे काय होईल रे, सम, आणि समचा काय होईल, ऑल. ठीक आहे. इथे लिहिणार आपण
सम नॅचरल नंबर आर इथे नॉट यूज करा, आर नॉट होल नंबर्स. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपला इथे बघा फॉर ऑल आहे. फॉर ऑलचं काय होतो आपण पाहिलंय कुठे पाहिलंय फर्स्ट लेक्चर मध्ये बेसिक मध्ये सर्व काही आपण इथे निगेशन लिहून दिलते. ठीक आहे. केव्हा निगेशन बदलतात आपले. ठीक आहे. तर बघा फॉर ऑलचं देअर एक्झिस्ट होणार इथे n बिलॉंग्स टू n स्क्वेअर प्लस n प्लस 2 इज नॉट डिव्हिजिबल बाय 4. ठीक आहे. इथे काय होणार देअर एक्झिस्ट फॉर ऑल x बिलॉंग्स टू n सच दॅट x मायनस 17 बघा इथे लेस दॅन आहे इथे काय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 20. ठीक आहे. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 20. बघा किती सोपे होते. लास्ट फोर्थ क्वेश्चन खूप सोपे होते. ठीक आहे. बघा काय हरकत नाही. तर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे आपण उद्याच्या लेक्चर मध्ये पाहू. आज आपण इथे स्टॉप करू.